नमस्कार, माझे नाव राघवी हितेश राणे. मी इयत्ता तिसरीत शिकते. मी मुंबईमध्ये घाटकोपर येथे राहते. अनुराधा ताईंनी आयोजित केलेल्या श्लोक स्पर्धेत मी सहभागी झाली आहे. माझा श्लोक क्रमांक 96. महाभक्त प्रल्हाद हा दैत्य कुई, जपे राम नामा वै नित्य काय. पिता पाप रूपी तया देख वेडा, जरी दैत्य तोडा बमुखे भरेडा. परिस्थिती देवी आपल्या मनासारखी नसते, पण आपले विचार आपल्या हातात असतात. योग्य मार्ग आणि चांगल्या विचारांवर ठाम राहिलो की अडचणीतही धैर्याने सामोरे जाता येते. याचे मी तुम्हाला 4 उदाहरण देते. अत्यातुर भक्त आणि अकार्यशा, हिरण्यकशिपू दैत्य राजा आणि प्रल्हाद यांची गोष्ट आपल्याला माहीतच आहे. त्यात हिरण्यकशिपूने घोर तपस्या करून ब्रह्मदेवाला प्रसन्न करून त्याच्याकडून रस्त्यावर मागून घेतला की त्याला मरण माणसाकडून किंवा प्राण्याकडून, दिवसा किंवा रात्री, घरात किंवा घराबाहेर, अस्त्राकडून किंवा शस्त्राकडून मरण येणार नाही. या गोष्टीमुळे हिरण्यकशिपूला वाटलं त्याला आता कोणीही मारू शकत नाही. त्यामुळे दैत्यराजाला अहंकार बनला. देवापेक्षा मीच मोठा आहे असे त्याला वाटू लागले. कोणी इतर देवाचे नाव घेतले तर त्याला सहन होत नसे. तर दैत्यराजाचा मुलगा प्रल्हाद मात्र नारायण नारायण असा देवाचा जप करीत असे. प्रल्हादाचा नारायण नारायण असा जप ऐकून दैत्यराजा रागाने लाल लाल व्हायचा. त्याने आपल्या मुलाला शिक्षा देण्याचे ठरविले. त्याने प्रल्हादाला डोंगरावर फेकले, हत्तीच्या पायाखाली दिले, पण भगवान विष्णूने त्याचे रक्षण केले. एकदा त्याने आपली बहीण होलिकेला सांगितले, तू प्रल्हादाला घेऊन आगीत बस. होलिकेला अस्तावर होता तिला आग जाळू शकत नाही, पण प्रल्हादाच्या भक्तीमुळे तो वाचला आणि होलिका जवळ भस्म झाली. शेवटी हिरण्यकशिपूने त्याला विचारले, तुझा विष्णू कोठे आहे? प्रल्हाद म्हणाला, तो सर्वत्र आहे. हे ऐकून हिरण्यकशिपूने एका खांबाला लाथ मारली आणि म्हणाला, या खांबातही आहे का तुझा विष्णू? त्यानंतर त्या खांबातून एक भयंकर रूप प्रकट झालं. तो होता नरसिंह. जो अर्धा सिंह आणि अर्धा माणूस. सायंकाळ, न दिवस न रात्र, दाराच्या उंबरठ्यावर, ना घरात ना बाहेर, आपल्या डकाने ना अस्त्राने किंवा शस्त्राने हिरण्यकशिपूचा वध केला. अशा प्रकारे ब्रह्मदेवाचा वरातील प्रत्येक अट पूर्ण झाली आणि अहंकाराचा नाश झाला आणि प्रल्हादाची भक्ती जिंकली. म्हणून 97 श्लोकात सांगितले आहे, मुखी नाम नाही तया मुख्य कैची, अहत्ता गुणे यात राहते फुकाची. पुढे अंत येईल तो दैत्यवाडा, मनोनी मना देव राधा. ज्या मुखतर मी येत राहील त्याला मुक्ती कशी मिळेल? उलट अहंकारापोटी यात्राच व्हायच्या आणि त्याच्या शेवटी निर्वाणा असंच व्हायचा. तेव्हा तुम्ही त्या देवराधा हरीच्या नामस्मरणाबरोबर आपले कर्म पण चांगले ठेवा. धन्यवाद.